राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी मंत्री छगन भुजबळ सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ नाही घेतली, परंतु आज त्यांनी शपथ घेतलेली आहे. कसं पाहताय? अनेक टीका जी आहे ती त्यांच्यावरती करताना आपल्याला अनेक नेते पाहायला मिळाले. त्यांना शपथ घेणं भाग होतं. कालचा दिवस फक्त त्यांनी जो आहे पहिला दिवस होता आणि त्याच्यामध्ये मीडियामध्ये आणि सगळीकडे आमचा बायकॉट आमचा बहिष्कार हे यावं आणि बाकीच्या ज्या बातम्या ज्या आहेत त्या पिछाडीवर जाव्यात म्हणून केलेलं त्यांचं काम होतं. विरोधी पक्षाने ते करावं, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु त्यांनी जर शपथ घेतली नाही तर त्यांना सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येणार नाही. आणि मग ते जिथून निवडून आले आहेत त्या जनतेला काय उत्तर देणार आहेत? त्या जनतेचा सुद्धा मग अपमान आहे की आमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला पाठवलं आणि तुम्ही ते शपथ पण घेत नाही आणि कामकाजही करत नाही. त्यामुळे ते घेणं भागच होतं. बेळगावचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. ज्या पद्धतीने वारंवार जे आहे ते महाराष्ट्रातले नेते असतील किंवा मंत्री असतील वारंवार हस्तक्षेप करतात, परंतु ते कुठेतरी सफल होत नाही. पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला. शांततेनं जर सभा कोणी घेत असेल तर या देशामध्ये कुठलाही नेता कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊन सभा मिटिंग घेऊ शकतो, उद्योगधंदा करू शकतो. कर्नाटकनं खरं म्हणजे जे आहे सोशिकपणा दाखवायची आवश्यकता आहे आणि अशा रीतीनं जे आहे अडवणं हे संविधानाच्या सुद्धा विरुद्ध आहे. पण कुठेतरी ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळते, कारण विरोधक आमदार असं म्हणतात की आता सत्ता तुमच्या हातात एक हाती आलेली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. अरे पण आतापर्यंत तुमच्याकडे सत्ता होतीच ना, त्यामुळे तुम्ही पण प्रयत्न केले, यांनी पण प्रयत्न केले, नाही सुटलं हे सत्य आहे. काय कुणाला दोष देण्यात काय अर्थ आहे मला सांगा. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता सुरू झालेली आहे. आमदार नवनिर्वाचित आलेले आहेत, परंतु कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार हे अजून तारीख पुढे नाही. पण 11-12ला होईल असं वाटतं. 11-12 तारखेपर्यंत. बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.